पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा, लेखक पुरुषोत्तम खेडेकर। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। प्रकरण 18, जगातील आदर्श पती। महात्मा ज्योतिबा फुले यांनी पत्नी सावित्रीबाईंना त्यावेळेच्या सर्व अंधश्रद्धा, रूढ्या, वाईट परंपरा, कर्मकांड, धर्मकांड इत्यादी विरुद्ध बंड करण्याची प्रेरणा दिली। धर्मव्यवस्थेने नाकारलेले सर्व अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करायला लावला। स्त्रियांवर धर्माने शिक्षणबंदी लादलेली असताना सावित्रीस शिक्षण दिले, देशातील पहिली शिक्षिका बनविले। एवढं सारं करूनही सावित्रीस पूर्णपणे वैयक्तिक स्वातंत्र्य दिले। ब्राह्मणांच्या सांगण्यावरून वडिलांनी ज्योतिबास घर सोडण्यास सांगितले। त्यावेळी ज्योतिबाने सावित्रीस तिचा निर्णय घेण्याची संधी दिली। पत्नीला केवळ समानतेच्या बरोबरीनेच वागवलं, त्याशिवाय प्रचंड आदर केला। ज्योतिबा सावित्रीस मूल बाळ नव्हते। परंपरेनुसार नातेवाईक मंडळींनी ज्योतिबास दुसऱ्या लग्नाची गळ घातली। ज्योतिबा म्हणाले, मूल होण्यासाठी स्त्री पुरुषांची चाचणी करावी लागते, त्यामुळे कदाचित सावित्रीत दोष नसेल, माझ्यातही दोष असू शकतो। त्यामुळे सावित्रीचेच दुसरे लग्न करून द्यावे, तिला सवत आणण्याऐवजी मला सवता चालेल। ज्योतिबांचे हे उत्तर ऐकून सर्व पाहुणे थंडगार झाले। याला म्हणतात पती। बायकोच्या भावनांची एवढी दखल घेणारा नवरा जगात ज्योतिबा हा एकमेव असावा। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्याला ज्योतिबासारखा नवरा मिळावा, यासाठीच प्रयत्नशील राहावे। हरतालिकेच्या व्रताने कुणाला असा नवरा मिळाल्याची माहिती नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।